पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत एनडीएच्या घटक पक्षांची आज महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। मोदींसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। देशभरातील 20 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील या बैठकीत सहभागी झालेत। यावेळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातील राबवलेल्या योजनांची माहिती देणार आहेत। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन सिंदूर संदर्भात ठराव मांडणार आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करूया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आजच्या या महत्त्वाच्या एनडीएच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय? आजच्या एनडीए बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सशस्त्र दलांचं अभिनंदन केलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे या अभिनंदनाचा ठराव हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार आहेत। त्यासोबतच या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान तणावाच्या अनुषंगाने भारताची भूमिका, विरोधी पक्ष ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात त्या नरेटिव्हला उत्तर कसं द्यायचं या संदर्भातील चर्चा आणि त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यांमध्ये राबवलेल्या योजनांबाबत माहिती देणार आहेत। आज विविध मुख्यमंत्र्यांना स्वागत करण्यासाठी जे होर्डिंग्स लागले होते दिल्लीमध्ये त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या योजनांची नावं त्या राज्यातील लिहिली गेली होती। त्यामुळे सर्व मुख्यमंत्री आपल्या वतीने आपली भूमिका ही या संपूर्ण बैठकीमध्ये मांडणार आहेत। त्याशिवाय बिहारच्या निवडणुका असतील, पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील, या निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पहिल्यांदा वर्ष पूर्ण झालंय मोदी सरकारला आणि त्यानंतर आता एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची सर्वात पहिल्यांदाच इतकी मोठी बैठक नवी दिल्लीमध्ये होते। हो, नक्कीच सोमेश, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।